नाशिकमधून मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे तब्बल 4 बळी गेले। पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे असं राऊतांनी म्हटलंय। भुजबळ म्हणतात जबाबदार कोण? याला भुजबळ देखील जबाबदार आहेत असंही राऊत म्हणाले। तर मी मंत्री असतो तरी खड्ड्यांची जबाबदारी पालिकेची असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मी मंत्री असलो तरी देखील खड्ड्यांची जबाबदारी ही पालिकेचीच आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले। कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिन्याची आहे। छगन भुजबळ जे म्हणतात की याला जबाबदार कोण, याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना। गिरीश महाजन हे चंपतराव आहेतच, यांना प्रमुख केलाय देवेंद्र फडणवीसनी 25% गोळा करायला। गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात। काय जबाबदारी आहे? मी आहे, मंत्री आहे, पण इथं महानगरपालिका इथं वेगळी आहे। तर कुंभमेळ्याच्या कामासाठी जे आहेत रस्ते खोदलेले त्यांच्या समिती वेगळ्या आहेत, तिथे आयुक्त वेगळे आहेत, महानगरपालिका कमिशनर ते तिथे वेगळे आहेत, संजय राऊत यांचे सुद्धा जे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे ना। ठीक आहे, पण ते संजय राऊत आपले नेहमीच बोलत असतात, रोज बोलतात, ते काय नाही। अहिल्यानगरच्या अकोले नगरपंचायतीमध्ये भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी घडताय। नगराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये रस्तिकेचे अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीमध्ये सोनाली नाईकवाडी या विजयी झाल्या। तर भाजपच्या सोनाली नाईकवाडी आणि वैष्णवी धुमाळ यांच्यामध्ये ही लढत होती। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचे नाईकवाडी यांना मतं बघायला मिळत आहेत।